नमस्कार, मी तेजस भागवत. आपण पाहताय ऋतम मराठी न्यूज. आज आपण दिवसभरातील प्रमुख इतर काही राजकीय घडामोडी आणि इतर घडामोडी जाणून घेणार आहोत. तर पहिलीच बातमी येते, अजूनही राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. गेले काही दिवस आपल्याला वातावरणामध्ये काही बदल जाणवत आहेत. दिवसभर कडाक्याचा उन्हाळा तर रात्री कधीतरी थंडी पडताना दिसते. मात्र गेले काही दिवस अवकाळी पावसाने राज्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले दिसून येते. तसंच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर यांसारख्या डोंगराळ भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी व गारपीट होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिलाय. तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील आज आणि उद्या अवकाळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलेले आहे. पुढची बातमी अशी आहे की येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींना एक ॲडवायझरी जारी केली आहे. त्यामध्ये त्यांनी प्रचार सभेत भाषण करताना, वक्तव्य करताना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांना करण्यात आलं आहे. कारण जेव्हा ऑस्ट्रेलिया वर्सेस भारत हा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवला गेला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या सामन्याला उपस्थित होते, म्हणून भारत हरला. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पनौती आणि पिक पॉकेट आहेत असा उल्लेख राहुल गांधींनी केला होता. त्यामुळे या वक्तव्याचा समाचार घेत भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींना एक ॲडवायझरी जारी केली आहे. त्यात त्यांनी प्रचार सभेत टीका करताना, आरोप करताना तसेच वक्तव्य करताना सतर्क राहण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले. आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना सुरू होत आहे. 5 मालिकेंच्या सामन्यांमधील हा अखेरचा सामना असून हा सामना धरमशाला या मैदानावर खेळवला जात आहे. टीम इंडियाने या मालिकेत आधीच विजयी आघाडी घेतली असून हा सामना जिंकून विजयी चौकार मारण्यासाठी भारतीय संघ तयार आहे. तर इंग्लंड संघ देखील या मालिकेतील शेवटचा सामना जिंकून आपला शेवट गोड करावा या दृष्टीने खेळताना दिसून येतात. पुढची बातमी येते ती आर्टिकल 370 हटवल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर अशा कार्यक्रमाचे आयोजन श्रीनगर येथील बक्षी स्टेडियममध्ये करण्यात आलंय. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून ते तब्बल 5,000 कोटींपेक्षा जास्त प्रकल्पांचे लोकार्पण व उद्घाटन करणार आहेत. तसेच बक्षी स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहत असल्याने जम्मू, श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात सुरक्षेचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा सुखरूपपणे पार पडावा यासाठी सर्व काही प्रयत्न केले जात असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे. तर या होत्या आजच्या दिवसभरातील प्रमुख काही राजकीय आणि इतर क्रीडा संबंधित घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या ऋतम मराठी न्यूजला आणि द मराठी न्यूजच्या वेबसाईटला भेट द्या. उद्या पुन्हा एकदा नवीन घडामोडींसह भेटूया. धन्यवाद.